काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगासोबत बैठक घेतल्यानंतर जर आपण पाहिलं तर पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी जो आहे तो गंभीर आरोप केलेला आहे। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातील बूथ क्रमांक 211 मध्ये जवळपास 450 मतदार असे आहे की ज्यांचे घर क्रमांक 0 आहे आणि त्याच भागामध्ये आलेलो आहे। यशोदानगर उत्तमनगरचा हा संपूर्ण भाग आहे आणि याच भागामध्ये जर आपण पाहिलं तर 450 मतदारांचे घर क्रमांक 0 असल्याचा जो आहे तो दावा काल करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो याच भागातली संपूर्ण परिस्थिती आहे। आपण या भागामधील अनेक नागरिकांशी बोललेलो आहोत, परंतु फार त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही। अनेक मतदान कार्डांवर जे आहे ते घर क्रमांक 0 असल्याचा जो आहे तो दावा करण्यात आलेला आहे। यशोदानगरातला संपूर्ण हा भाग आहे, उत्तमनगर परिसरामध्ये मी आहे आणि याच भागामधील जवळपास 450 मतदार जे आहेत ते त्यांचे घर क्रमांक 0 असल्याचा दावा जो आहे तो विरोधकांनी केलेला आणि त्यानंतर आता निवडणूक विभाग जो आहे तो ॲक्शन मोडवर आलेला आहे। फॉर्म भरताना मतदारांनी घर क्रमांक टाकला नाही का याची देखील पडताळणी जी आहे ती आता केली जात आहे। बीएलओच्या काही चुका आहे का याची संपूर्ण पडताळणी जर आहे ती केली जात आहे। दुसरीकडे कालच अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील जवळपास 20 गावं जे आहेत ते मतदार यादीतूनच गहाळ असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। प्रारूप यादी जी आहे ती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने 8 तारखेला जारी केलेली होती। त्यानंतर आक्षेप घेण्याची तारीख जी आहे ती 14 होती। त्याच्या पूर्वी संध्येला जर आपण पाहिलं तर त्या भागातील माजी सभापती यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर संपूर्ण गंभीर प्रकार जो आहे तो उघडकीस आला होता। त्यानंतर दुसरीकडे आता बडनेरा मतदारसंघामधील बूथ क्रमांक 211 मध्ये जवळपास 400 मतदारांचा पत्ता जो आहे तो घर क्रमांक जे आहे ते 0 असल्याचंही समोर आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दावतोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।